नमस्कार, आर्य पेट्स अँड फार्म. तर मित्रांनो, लसीकरणाबाबत तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे. कोंबडी पालनामध्ये जे आपण लसीकरण करतो तर त्याच्यासाठी जे आपण लस दुकानातून घेऊन येतो तर ती दुकानातून आपल्या फार्मवरती घेऊन येईपर्यंत काही जणांना अर्धा तास लागू शकतो, काही जणांना 1 तास लागू शकतो, काही जणांना दिवस लागू शकतो. तर ती दुकानापासून आपल्या फार्मवरती घेऊन येईपर्यंत कोल्ड चेन मेंटेन झाली पाहिजे, ती बर्फामध्ये राहिली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, आईस बॉक्स घ्यायचा आहे. जर आईस बॉक्स आपण जर घेतला तर त्याची साईज खूप मोठी येते आणि एवढा मोठा बॉक्स आपण कॅरी करू शकत नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं आहे, अशा पद्धतीचा आपण एक कॅन घ्यायचा आहे. याला आपण कॅन म्हणू शकतो किंवा बाटली म्हणू शकतो. ही सेलो कंपनीची एक बाटली आहे, अर्धा लिटरची बाटली असेल शक्यतो. तर ही कोल्ड आणि हॉट वॉटरसाठी वापरली जाते. तर अशा पद्धतीची आपण बाटली घ्यायची आहे. आपल्याकडे जर जास्त वॅक्सिन आपल्याला घ्यायची असतील तर आपण 1 लिटरची घेऊ शकतो. जवळपास याची मार्केटमध्ये 150 ते 200 रुपयाच्या आसपास प्राईस आहे. तर याच्यामध्ये मी वॅक्सिन ठेवलेलं आहे बघा. जवळपास 2 ते 3 तास झालेले आहे. याच्यामध्ये मी बर्फ टाकलेला दुकानदारांनी टाकून दिला होता, तर तसाच बर्फ आहे. याच्यामध्ये वॅक्सिन आहे. 2 ते 3 तास झालेले आहेत. तर बर्फ थोडा वितळायला लागलेला आहे, परंतु अजून पूर्णपणे वितळलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये आता मी जो याच्यामध्ये वॅक्सिन टाकलेली आहे तर ही R2B नावाची वॅक्सिन आहे 100 पक्ष्यांची. जर याच्यामध्ये नाही म्हणलं तरी आपण कमीत कमी 10 ते 15 वॅक्सिन आपण टाकू शकतो, एवढी याची कॅपॅसिटी आहे. जर जास्त टाकायचे असतील तर आपण 1 लिटरचा आपण बाटली घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण कोल्ड चेन मेंटेन करू शकता. धन्यवाद.